ठीक आहे, आता आपण 8-10 दिवस ॲडमिट होऊनसुद्धा आपल्याला कोणाचं, आपण ज्यांच्यात उठतो बसतो त्यांचं कोणाचा फोन आला नाही आपल्याला काय, आणि कोणी भेटायला पण आलं नाही ना, कोणी आर्थिक मदत पण नाही केली आपल्याला. असो, कसं आहे, लोकांना आजकाल खरं चालत नाही, खोटं चालतं. लोकांना आपण एखाद्या प्रवाहाच्या विरोधात आपण करायला गेलो काम की ते त्यांना आवडत नाही, म्हणजे खोटंच आवडतं लोकांना आजकाल, खरं नाही आवडत. असो मित्रांनो, तर काल मी बारामतीला गेलो होतो. बारामतीला गेल्यानंतर त्यांनी डॉक्टरांनी चेक केलं, 4-5 ठिकाणी दाखवलं. त्यांनी घशात दुर्बीण वगैरे टाकले, दुर्बीण टाकून चेक केलं. घशामध्ये असं लाल झालं होतं, असं जे खवखव करत होतं ते लाल झालं होतं असं. आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला जे पूर्वी हे चेहऱ्यावरचे स्पॉट आहे ते चिकन स्पॉट, म्हणजे काय म्हणतात त्याला, कांजण्या झाल्या. त्या कांजण्यांचं इन्फेक्शन तुमच्या इथं नरड्यामध्ये उतरलं. ते नरड्यात उतरल्यामुळं तुम्हाला ते खवखव झाले, आणि त्या खवखवीमुळे तुम्हाला खोकला चालू झाला. आणि त्याच्यामुळे तुम्ही जे जेवण करता ते फुल जेवण झाल्यामुळे तुम्हाला ती उबळ यायची. उबळ आल्यामुळे तुम्हाला जसे श्वास कोंडायचा, तुम्ही चक्कर येऊन पडायचा, असं त्यांनी सांगण्यात आलं, म्हणजे बारामतीच्या दवाखान्यामध्ये. म्हणजे उरळी कांचनला जे 8 दिवस उपचार घेतला, जे 40-50 हजार रुपये घालवले ते फुकट घालवले, त्याचा काही उपयोग झाला नाही. पण बारामतीला आम्ही गेलो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय रुग्णालयामध्ये. तर तिथे आम्हाला एकदम परफेक्ट उपचार भेटला. इतका मस्त दवाखाना आहे तो, खूप छान सर्व्हिस, खूप छान. तिथलं दवाखानाच असलं एकदम पॉशमध्ये आहे की काय विचारू नका. खूप मोठा दवाखाना आहे तो. तुम्ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी शासकीय रुग्णालय तुम्ही बारामतीला जा, तिथे एकदा येऊन जा. आणि त्यांनी आता मला काही गोळ्या दिल्या, ट्रीटमेंट वगैरे दिलेली आहे 5 दिवसाची. तर आता मला कालपासून मी ज्या गोळ्या मेडिसिन्स घेतो आहे त्यापासून मला आता बऱ्यापैकी फरक पडला आहे. म्हणजे आवाजामध्ये जी खवखव करत होती त्यामध्ये, किंवा जी खोकल्याची उबळ यायची ती बंद झाली. पण डोळ्याच्या अजून लालसरपणा काही गेलेला नाही आहे माझा, पण तो जाईल असं मला वाटतं आहे. आता मला आमची अपेक्षा होती त्यांनी की ॲडमिट करून घ्यावं आम्हाला, पण ते म्हणले तुम्हाला इतकं मोठं काय असं हे झालेलं नाही, म्हणजे रिपोर्ट्स तुमचे नॉर्मल आहेत बऱ्यापैकी, त्यामध्ये तुम्हाला ॲडमिट करण्याची काही गरज नाही. तुम्ही घरी बसूनच उपचार घ्या, आणि घरी बसून जे काय असेल ते व्यवस्थित पथ्य पाळा, हलकं अन्न खा, पातळ आणि जड अन्न कुठलं खाऊ नका. तर मग त्यामुळे मला आता कालपासून थोडंसं मी रिकवर व्हायला लागलो आहे. म्हणजे आज मला जरा थोडंसं रोजच्यापेक्षा आज चेहरा माझा टवटवीत आणि मला चांगलं वाटतं आहे. म्हणजे आवाज माझा इथलं जरा बरं रिकवर झाला आहे, आणि खवखवपणा पण गेला आहे काय. पण आता ठीक आहे, पैसे गेले, पैसे जाऊनसुद्धा तिकडे काही झालं नाही. पण इकडे शासकीय रुग्णालयामध्ये जे काही त्यांनी ट्रीटमेंट दिली त्यामुळे अगदी मला 1 दिवसामध्ये फरक पडला बघा. म्हणजे सही कुठेतरी विलास त्याचा एकदम चांगला विलास व्हायला पाहिजे. कुठेही फालतू पैसे घालून फायदा नाही, आणि दुखणं अंगावर काढू नका.